नमस्कार, मी रुपेश मनीषा पांडुरंग धुमाळ. आजच्या भागामध्ये जो काही आपण कालचा भाग बघितला होता विज्ञानाचा, तोच पुढचा पार्ट मी घेतोय. त्या पार्टमध्ये जसे कालचे मुद्दे होते त्यात तसंच म्हणजे पेपरला आवडणारे प्रश्न, पेपरला म्हणजे पेपर जो काढतोय त्याला आवडणारे प्रश्न मी महत्त्वाचे आणलेत. त्याच प्रश्नांचा भाग जर बघितला तर प्रत्येक पेपरमध्ये बऱ्यापैकी दरवर्षीच्या पेपरमध्ये एक प्रश्न तो नेहमी पडतो शेवटचा. तो प्रश्न आपण नंतर बघूया, पण आजचे महत्त्वाचे मुद्दे कोणते आहेत ते बघूया. बघा, मानवी शरीरातील सर्व रक्तवाहिन्यांची लांबी एकूण किती असते तर 97,000 किलोमीटर असते. किती? 97,000 किलोमीटर आहे सर्व रक्तवाहिन्यांची लांबी. 100 ml रक्तात किती ग्रॅम हिमोग्लोबिन आढळते? 15 ग्रॅम हिमोग्लोबिन आढळते. मानवी हृदयाचे वजन सुमारे 360 ग्रॅम असते, 360 ग्रॅम आहे. जसं आपलं हृदयाचा भाग बघतो तसं आपण पृथ्वीचा जरी सर्कल आपण पहिला 360 डिग्री आहे तसं 360 ग्रॅम लक्षात ठेवा तुम्ही. रक्ताचे शरीरभर रक्ताभिसरण होण्यासाठी किती कालावधी लागतो तर 20 सेकंद कालावधी लागतो. हा एक पॉईंट महत्वाचा आहे. सर्वसाधारण मिनिटाला जर बघितलं तर 5.6 लिटर काहीतरी रक्त रिफ्रेश होत राहतं. मानवी मेंदूचे सरासरी वजन हे सर्वसाधारण किती आढळते तर 1300 ते 1400 ग्रॅम. मेंदू ऑक्सिजन शिवाय किती मिनिटे जगू शकतो? हा एक महत्वाचा प्रश्न आहे. हा तुम्ही अभ्यासाचा, पण माझ्या मते तरी 6 मिनिटं जगू शकतो. प्रत्येक वृक्कामध्ये सुमारे किती नेफ्रॉन्स असतात तर 10 लाख नेफ्रॉन्स असतात. आपल्या चेहऱ्यामध्ये किती स्नायू असतात तर 30 स्नायू आहेत. राष्ट्रीय लसीकरण दिन कधीचा आहे? 16 मार्चचा आहे. आणि बघा, मी तुम्हाला शेवटी सांगितलं होतं कुठला प्रश्न जो प्रत्येक पेपरमध्ये आढळतो तर महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी हत्तीरोग संशोधन केंद्र आहे तर वर्धा येथे. हा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. हे महत्वाचे मुद्दे जे तुमच्यासमोर मांडलेत, कालचे मुद्दे, आजचे मुद्दे. आता रोजचा भाग जर बघितला तर मी रोजचा व्हिडिओ अपलोड करायचा प्रयत्न करतोय. जसं जसं मला वेळ मिळतो तसं मी अपलोड करत जाईल. तेवढा फक्त प्रश्न तुम्हाला मी सांगितले पहिल्यापासून नोट डाऊन करून चला. आजपर्यंत 80 व्हिडिओ झालेत आपले. 80 व्हिडिओतले समजा आपण 10 प्रश्न ऍव्हरेजला जरी घेतले तर 800 प्रश्न तयार झालेत. 800 प्रश्नांमध्ये 100% तुम्हाला पेपरमध्ये येणाऱ्या क्लास 2 असो, क्लास 3 असो, क्लास 1चा भाग जर बघितला तर क्लास 1च्या भागामध्ये मर्ज करून तुम्हाला प्रश्न समोर येत असतो. तर आजचा भाग जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका. थँक्यू.